सांगोल्यात शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून झाडाझडती। राजधानी दिल्लीच्या थंडीत आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची गरमी, एसआयआरवर वादळी चर्चेची शक्यता, तर 3 आठवडे अधिवेशन चालणार। राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी उद्या मतदान, आज प्रचाराचा शेवटचा दिवस, उमेदवारांना आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा। शेवटच्या दिवशी प्रचार शिगेला, विविध ठिकाणी प्रचार सभा आणि रॅली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठवाड्यात सभांचा धडाका। शेवटपर्यंत मी एकनाथ शिंदेंची साथ सोडणार नाही, प्रसंगी त्यांचा पीए बनायलाही तयार, सिंधुदुर्गच्या सभेत निलेश राणेंचं वक्तव्य। निलेश राणे म्हणजे आमचं खणखणणारं नाणं, सिंधुदुर्गच्या भर सभेत एकनाथ शिंदेंकडून निलेश राणेंवर कौतुकाचा वर्षाव। आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे विस्कळीत, कर्जत बदलापूर दरम्यान सुरू असलेल्या कामाचा लोकलला फटका, शेकडो प्रवाशांचे हाल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल सोनिया गांधींचा पाय आणखी खोलात, आर्थिक गैरव्यवहार झाल्यानं दिल्ली ईडब्ल्यूओ कडून गुन्हा दाखल। सांगलीतल्या एकाही आमदाराला मंत्रिपद मिळणार नाही, जयंत पाटलांचं नाव न घेता मुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तुम्ही 2 तारखेला आमची काळजी घ्या, पुढील 5 वर्ष आम्ही तुमची काळजी घेऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सांगोलाकरांना आश्वासन। बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर, 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान, उमेदवारांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती याचिका। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकाच्या आमसभेत वाद, रजिस्टरमध्ये माहिती भरण्यावरून ग्रामसेवक आणि सदस्यांमध्ये वाद। छत्तीसगडमधील 37 माओवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्या 27 जणांवर होता 65 लाखांचा इनाम, दंतेवाड्यात पुन्हा मारगेम उपक्रमाचा मोठा प्रभाव। उदगीरच्या शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव, प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री शिंदेंचा आरोग्यमंत्र्यांना फोन, तत्काळ बैठक घेऊन आरोग्य सुविधा देण्याची सूचना। गोंदियाच्या देवरीत बार विरोधात महिला एकवटल्या, गावातील बार बांधकामाला रस्त्यावर बसून महिलांचा निषेध, गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे आंदोलन। संभाजीनगरमधील अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीला स्थगिती, जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका, शिक्षकांनी मानले जय महाराष्ट्राचे आभार। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, सुप्रिया सुळेंनी वरातीतल्या गाण्यावर धरला ठेका। नवी मुंबई विमानतळावर रंगीत तालीम, प्रवेश प्रक्रियेतील यंत्रणांची चाचणी यशस्वी। रांचीच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाची बाजी, दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मिळवला विजय, धडाकेबाज शतक झळकावणारा विराट कोहली ठरला सामन्याचा मानकरी। श्रीलंकेत दिटवाह चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम, नाशिकमध्ये पुढील 3 दिवस तीव्र थंडीचा अलर्ट।